दिवस रात्र काम करता तरी कामात यश नाही. काय हो, काय देतात तुमचे स्वामी? विश्वास. विश्वास हीच जमा आणि विश्वास हीच बाकी. बसप्पा तुझा विश्वास आहे ना? स्वामी तुम्ही आहात म्हणून मी आहे. बहुत चालो, बहुत चालो. त्या वेळाच्या मागे लागून घरातलं सगळं संपलं. अहो आता तरी जागे व्हा. जा परत जाऊन विचारा तुमच्या त्या स्वामीला काय दिलं. शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. चल बसप्पा. स्वामी आपण कुठे चाललो? विश्वासाने पुण्य मिळतं आणि शंकर संशयाने विष. आणि तुझ्या मनातलं विष काढून टाकायचा एकमेव उपाय दाखवायला घेऊन जातोय तुला. चल. स्वामी हे काय? सप्रेम भेट. हे तुझ्यासाठी नाही, जिचं विष तुझ्या मनात भरलं जाते हे तिच्यासाठी आहे. यातले हवे तेवढे उचल आणि घेऊन जा. स्वामी अरे तो अत्यंत विषारी नाग आहे तो. आमचा फक्त शील तर उचल. घरी गेल्यावर हे बायकोला द्यायचं. निघ. ए, भिऊ नकोस. मी तुझ्यावर आधीच आहे. आला? विचारलं का सत्याला? नसेलच विचारला. पुन्हा एकदा त्या स्वामीने एखादा नवीन साप सोडलाच आहे तुमच्या मनात. बस नको बोलू का त्यांना काही. तुझ्या याच चिडचिडीमुळे त्यांनी हे पाठवलंय तुझ्यासाठी. काय पाठवलंय? बघू दे ना. नाही अगं नाही. सोडा. अगं नाही. सोडा. अगं नाही. स्वामी. स्वामी तुम्ही काय आहात? शंकेचे आणि संशयाचे विचार मनात सापासारखे थैमान घालत असतील तरी गुरुवरचा विश्वास महत्वाचा असतो. आणि विश्वास बसायला वेळ नक्की लागतो, पण तोच विश्वास हा सोन्यासारखा असतो. बाळा, गुरु म्हणजे दिशा, गुरु म्हणजे सत्य आणि गुरु म्हणजे सूर्य. गुरुवर विश्वास ठेव, कारण त्या विश्वासात शिष्याच्या उदंड यशाचा मंत्र दडलेला आहे. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर